कोल्हापुरातील तपोवन मैदानावर डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं पश्चिम महाराष्ट्रातलं भव्य सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येतं। यंदाचं प्रदर्शन आजपासून सुरू झालं। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत साध्या पद्धतीनं प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली। 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। तपोवन मैदानावर आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचं यंदाचं हे 6वं वर्ष आहे। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे साध्या पद्धतीनं प्रदर्शनाची सुरुवात करत दिवंगत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे, माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाबासो चौगुले, बयाजी शेळके, चेतन नरके, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई, भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिव चरापले, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह हिंदूराव पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यजित जाधव, दलित मित्र व्यंकाप्पा भोसले, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, केडीसीसीच्या संचालिका स्मिता गवळी, श्रुतिका काटकर, माजी संचालिका उदयानी साळुंखे आदी उपस्थित होते। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला। प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला। या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे। प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक अवजारे, यंत्र यांची स्वतंत्र दालनं आहेत। यामध्ये 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग असून 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग आहे। यासह डेअरी प्रोडक्ट, मसाले, सेंद्रिय पद्धतीनं पिकवण्यात आलेली फळे, विविध प्रकारचे तांदूळ, इतर कडधान्य, सेंद्रिय खते असे अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत। त्याचबरोबर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल, शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल, बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश आहे। या सर्व ठिकाणी आज नागरिकांची रेलचेल दिसून आली। उद्यापासून नियोजित पद्धतीनं शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे। यामध्ये जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीमचे सुरेश मगदूम हे ऊस केळी पिकासाठी ठिबक सिंचन काळाची गरज, ठिबक सिंचनाची काळजी, देखभाल आणि खत व्यवस्थापन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। तर मुरघास तंत्रज्ञ आणि सेक्सेल सिमेंट याविषयी चंद्रशेखर कुलकर्णी, डॉक्टर सतीश कोगनुळे मार्गदर्शन करणार आहेत। शेतकरी आणि नागरिकांना त्यांना हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना एकाच छताखाली उपलब्ध झाल्यानं हे प्रदर्शन मोठी पर्वणी ठरणार आहे।